म्हणजे सुरतच्या लग्नात तुझी काही वावरलीस खरंच असं वाटत होतं त्याची बहीण आहे, सख्खी बहीण आहे आणि इतकी वावरलीस. कसा अनुभव होता तो तिथला? अरे खूप मजा आली, खूप मजा आली. म्हणजे मी मेहंदी पासून होते, हो. मग साखरपुडा, हळद, लग्न आणि प्रत्येक गोष्टीला मी डिझायनर ठेवलेले. साखरपुड्याला पण डिझायनर, मग हळदीला, मग लग्नाला वेगळी डिझायनर. आणि अगं एकाच दिवशी होतं, आधी सकाळी साखरपुडा लगेच हळद. माझी किती घाई ना चेंज करायची, बाप रे. आणि लुक पण परत चेंज करायचा आहे. परत संध्याकाळी हळद झाल्यावर लगेच ती हळद आणि एक तर फासलेली मला सगळ्यांनी हळद. ते हळद पुसून मला परत रिसेप्शन जायचं, लग्नाचा मेकअप करा. पण मला खूप मजा आली, मी खूप एन्जॉय केला आणि मनापासून सगळ्या विधी केल्या, सगळ्या विधी. म्हणजे मुलीकडच्या पण मीच केल्या. प्रत्येक रील्स वरती जान्हवी दिसते जान्हवी. माझी. मग पण ते पुढे खूप सूरज छान मागे वाटलं आम्हाला की जान्हवी. किती इतकी छान बॉडी अगं नाही, कारण काय होतं माहितीये, हा. मी सगळीकडे तिथे होते. मी असं काही वागले नाही की मी सेलिब्रिटी आहे, मी हा. बसून हो. राहणार, मला 4 बॉडीगार्ड द्या. हम्म. मी काही केलं नाही. मग मुलीकडच्यांनी काय केलं, आमच्या विधी पण तुम्हीच करा. कारण की काय, अगं 100 कॅमेरे त्या लोकांच्या समोर लावले. हा. ती लोक घाबरतात यायला, गावातले लोक. हा. ते इतके फ्री नसतात ना. हा, right. मग ते पंडित त्यांचे सगळे विधीच्या वेळी गायब लोक ऑन टाइम. मग ताई तुम्हीच बसा, जान्हवी ताई तुम्हीच बसा. मग मुलासाठी पण मीच बसतेय, मुलीच्या मुलीसाठी. विधी पण मीच बसतेय. पण मी एन्जॉय केलं.